आवाज येतोय का रे? पार्थ. हो सर, येतोय आवाज. केलंय का सगळ्यांनी जॉईन बघ जरा. सर 2 मिनिटं करतात. पेपरचं अनालिसिस केलंय का सगळ्यांनी? 25 पैकी अनालिसिस केल्यानंतर किती प्रश्न आले सांग. अनन्या, तू सांग पहिला. किती प्रश्न तुला त्यातले येत आहेत 25 पैकी? अनन्या. सर पेपर सॉल्व करताना 8 सोडवलेले. नाही, अनालिसिस नंतर सांग. 15. 15 येतात. आदिती. हा सर. किती प्रश्न जमले अनालिसिस मध्ये एकूण एकंदरीत, सॉल्युशन न बघता? 17. 17. अक्षता. 16 क्वेश्चन. अक्षय. काय माहिती. सर अक्षय. सर कुठल्या पेपरचे? डिफरन्शियल डिफरन्शियल सांग. सध्या डिफरन्शियल सांग. केलाय का नाही अनालिसिस? केलंय. किती जमलेत प्रश्न? 18. 18 जमलेत. असावरी. 20 प्रश्न शिकले सर. अनालिसिस केलं नाही अजून? केलं. किती अनालिसिस जमतात? नंतर मी शिकले. आवाज येत नाही व्यवस्थित तुझा. 21. 21 येतात. देवदत्त. 21. अथर्व. सर 18 एक आले अनालिसिस करून. अश्विन. सर 19 आहे सर, पण बाकी जे आले सोल्युशन म्हणून कळला. सोल्युशन बघून करायचं नाही रे. अनालिसिस करताना सोल्युशन बघायचं नाही, मग कसला अनालिसिस झाला? नाही नाही, अनालिसिस केल्यानंतर बघितलं सोल्युशन. अनालिसिस केलं करताना किती जमले? पेपर हातात घेऊन बसलास बिना टायमरचं. पेपर जेव्हा हातात घेऊन 18 बसतोस. 19 झालं. बरं. अश्विन, तुझा अजून अभ्यास वाढला पाहिजे. म्हणतोय 18 19 परीक्षेत कमी पडतात तुला. करिश्मा. 15. पार्थ. 19. क्रिश. 18. प्रणव. ठीक आहे. 18 19 20 21 या रेंज मध्ये असेल तर प्रिपरेशन बरं आहे. 3 4 प्रश्न कधी सुद्धा फायनल पेपरला पण अडचण येऊ शकते. पण आता तुम्हाला जेवढे येतात आणि तुम्ही जेवढं परफॉर्म केलं ऍट ऍक्च्युअल, यातला फरक किती आहे बघा. आणि तो फरक कशामुळे पडलाय की नाही, ते तुम्ही मला माझ्याशी एकदा पेपर सोडवताना तुमचा जो एक्सपिरियन्स आहे
तो मला फोन लावून तुम्ही प्रत्येकानं माझ्याशी डिस्कस करायचा. समजा की आता देवदत्त तू किती म्हणलास, तुला किती प्रश्न जमले टोटल त्यातले? 21. 21. आता तू परीक्षेत किती केलायस त्यातले? बोल. सोडवलास किती? नाही 16 बरोबर नाही, attempt सोड केले त्याच्यात. चुकलेले सोड, 16 सोडवले. attempt केले. हा, 16 attempt केले. 16 अटेम्प्ट केलास, 16. हो. त्यातले 3 चुकले तुझे नाही, 2 आणि चुकले. 2 चुकले आणि 5 येत असताना सोडवलं नाहीयेस ना. हम्म. मग आता हे तुझा फरक जो आहे तो 5चा आहे, लक्षात घे. 5 प्रश्न म्हणजे अजून एक 15 ते 20 मिनिटं, बरोबर काय? हो. तो एक्झॅक्टली पेपर स्टार्ट पासून पेपर एंड पर्यंत तुझा जो काही एक्सपिरियन्स होता, तो नंतर एकदा फोन लावून माझ्याशी बोल. मी तुला सांगतो की हा डिफरन्स कसा गॅप कव्हर करायचा, कारण आता हे तर या लागलेच ना आपल्याला. यासाठी वेगळा अभ्यास करायची गरज नाहीये. 21 प्रश्न मला येत आहेत, पण मी सोडवू किती शकलो त्यातले? आणि त्यात चुकणार तर मी 1-2 होणारच रे. ह्युमन एरर नॉर्मली 16च्या मागं 10% जरी म्हणलं तरी 90% अॅक्युरेसी तुमची असली पाहिजे फायनल पेपरला. एखाद दुसरं सोडून दे, म्हणजे तू 21 सोडवलास तरी तू 2 ते 3 प्रश्न चुकतील असं कन्सिडर करच. पण प्रश्न आहे की 16च्या जागी तू 21 तेवढ्याच वेळेमध्ये सोडवला पाहिजेस. मग कुठं वेळ लागतोय, काय येत असताना हातातनं गेलं नाही. मग प्रत्येकानं आपापला फरक किती आहे बघा. आणि जेन्युअनली काढा बरं काय, मला बरं वाटण्यासाठी मला काय सांगू नका सगळ्यांनी. किती बाबा मला त्यातले जेन्युअनली येतात आणि किती मी त्यातले करू शकलो, यातला पहिला फरक ओव्हरकम करूया. आता जे येत नाहीत, समजा आता देवदत्तच्या केसमध्ये 4 प्रश्न येत नाहीत त्याला. आता ते 4 प्रश्न ज्या टाईपचे आहेत तेवढे एकदा टाईप बघून घेतलं म्हणजे झालं, काय येत नाहीत ते. त्याचा वेगळा परत भरपूर अभ्यास करत बसण्यात अर्थ नाही, कारण तुला 20-21 जरी आले आणि तू सोडवून त्यातली 17-18 जरी बरोबर काढलास तरी तुझं 99.5 99.6च्या पुढे पर्सेंटाईल जातोयच ना मॅथ्सला वैयक्तिक. सो आता गरज आहे की तुम्ही तुमच्या त्या वेळेमध्ये जेवढे येते ते तरी पहिला परफॉर्म करा. हा मी सर 20-21 मला येतात तेवढे मी परफॉर्म केलेत आणि आता माझ्याकडे अजून वेळ आहे, आणि मग मी या 4 प्रश्नांना सिरियसली घेण्यात अर्थ आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेवढे टाइप्स डिफरन्शियलचे परफेक्ट झालेत ते तुम्ही ऍट मॅक्स सगळं परफॉर्म केलंय का एकदा चेक करा. सिमिलरली कॅल्क्युलसचं पण एकदा जे काय तुम्हाला जेवढं जमलंय आणि तुम्ही किती परीक्षेत किती केले आणि किती येते यातला मला फरक सांगा. कसं कसं पेपर झाला तो सांगा, किती वेळ लागला वगैरे सगळं सांगा मला. मग मी तुम्हाला सांगतो की काय सोल्युशन काढायचं त्याला. पेपर सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि तिथं काय ओपन. कारण एक एक सेक्शन आपण परफेक्ट करत गेलो तर फायनलला पण आपल्याला तसा स्कोर चांगला येईल. आता कॅल्क्युलसचे मी एकूण 10 पेपर काढून ठेवलेत, त्यातला एक काल झाला. प्रॅक्टिस म्हणून तुम्हीच मागून घ्यायचे. आता 3 ते 4 तरी मी स्वतः शेड्यूल करेन तुमचे पेपर. अजून जे 5-6 आहेत ते तुम्ही मागून घ्या ना. तुम्ही रात्री 1 तास 15 मिनिटं कधीतरी अभ्यासाला बसताय त्यावेळेला मागून घ्या, सर आज एक पेपर आम्ही घेणार आहे, करणार आहे, प्रामाणिकपणे करा. 4-5 पेपर मी घेतो, 4-5 पेपर तुम्ही घरी करा. जास्तीत इथं बसून करा, घरी पण नको, अवॉइड करा घरी करायचं. ते क्लासरूम प्रेशरमध्ये बसून करायचा प्रयत्न करा. एक एक सेक्शन जर स्ट्रॉंग करत गेलो की नाही आपण, जसं आता तुम्ही प्रत्येक कॅल्क्युलस मधला एक एक चॅप्टर आता मी तुम्हाला शिकवतोय कुठनं इनडेफिनेट पासून शिकवतोय. इनडेफिनेट, डेफिनेट, एरिया अंडर कर आणि डिफरन्शियल इक्वेशन एवढं केले, वरचे थोडे रिवाइज केले. आणि आता कॅल्क्युलस मध्ये जो काय तुमचा स्कोर आलाय तो तुम्हाला कळालाय पहिल्याच पेपरमध्ये. 10व्या पेपरपर्यंत हा स्कोर तुमचा ड्रास्टिकली बदलला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि कुठंतरी तो स्कोर 16 to 17 नेट करेक्टला तुम्ही मेंटेन करा या लेवलच्या पेपरला, हे मी तुम्हाला सांगतो. 16-17 नेट करेक्ट जेव्हा मी म्हणतो तेव्हा याचा अर्थ 17 सोडवले 16 सोडवले 16 बरोबर आले चालतील, 17 सोडवले 16 बरोबर आले चालतील, 18 सोडवले 16 बरोबर आले चालतील, पण ह्याच्या पलीकडे खाली चालणार नाही. आता तुम्ही 16 सोडवताय आणि त्यातले 3 चुकताय म्हणजे तुमचा नेट करेक्ट कमी येणार. म्हणजे तुमचा स्कोर किती झाला इथं 49 झाला, म्हणजे तुमचा नेट करेक्ट 12 ला बसलं. ते जो काय तुमचा स्कोर आहे डिवाइड बाय 4 केला की नेट करेक्ट, मग तुमचा स्कोर 60 to 65 मध्ये रेंज झाला पाहिजे बघा आता सगळ्यांचा 10व्या पेपरपर्यंत. पहिल्या पेपरला म्हणत नाही मी, पहिल्या पेपरला समजा 30-35 न सुरू झालं, कॅल्क्युलसच्या बोलतोय मी, तर ते 10व्या पेपरला साधारणतः 60-65 टेकलं पाहिजे. असं प्रत्येक सेक्शनचं 5 सेक्शन आहेत आपल्याकडं, प्रत्येक सेक्शन तसं टेकलं की नाही मग फुल पोर्शन टेस्टला तुम्हीच बघाल कसा स्कोर येतोय तुमचा आणि मग पर्सेंटाईल कसा येतोय. सो स्टेप बाय स्टेप एक एक पिलर आपल्याला स्ट्रॉंग करत जायचं आहे. आणि त्या पिलरच्या खाली आहेत ते सगळे चॅप्टर्स. जसं की आता हे सगळे आपण कॅल्क्युलसचे चॅप्टर बघितले, आता कॅल्क्युलसचा पेपर देतात. यानंतर वेक्टर शिकवेन मी, वेक्टरचा पेपर द्याल. ट्रिग्नॉमेट्रीचे डायरेक्ट पेपरच द्याल तुम्ही, इंडिव्हिज्युअल चॅप्टर वाईज देत बसायला नको. आता ट्रिग्नॉमेट्री तो काय तसा मोठा सेक्शन नाहीये, 2 ते 3 प्रश्नांचा तो सेक्शन आहे. ट्रिग्नॉमेट्रीचे 3 ते 4 पेपर ऑफिशियली घेईन
वेक्टरचे पण 10 पेपर मी काढून ठेवणार आहे. कॅल्क्युलसचे 10 पेपर काढून ठेवणार आहे. असं एक एक पिलर स्ट्रॉंग करून आपल्याला जानेवारीच्या अटेम्प्ट पर्यंत फुल टेस्टला आपल्याला फुल पोर्शन टेस्टला तयार व्हायचं आहे. आता येणारी अडचण काय काय मला सांगा तुम्ही सगळ्यांनी. आता डाऊटसाठी थोडा वेळ कमी पडतोय, बरोबर का? पार्थ अनम्यूट कर. हा सर. आता डाऊट्स मधला जो काय वेळ कमी पडतोय आपल्याला, त्यातले तुम्ही मला सांगा आपले दोन प्रकारचे डाऊट्स आहेत. एक सिंगेजच्या पुस्तकातले म्हणजे कन्सेप्च्युअल एक्सरसाइजचे डाऊट्स आहेत, बरोबर का रे? हा फायनल एक्सरसाइजचे हा डाऊट्स हा. आहेत. आणि दुसरा म्हणजे हो. आपले पेपर मधले डाऊट्स. पेपर. पीवायक्यू जे तुम्ही आता कुणालाही विचारायचे नाहीयेत, पीवायक्यू स्वतः करून ठेवायचं आहे. रिव्हिजनच्या वेळेला तुमचे पीवायक्यूचे 3 वर्षाचे डाऊट्स आणि अजून 3 वर्षाचं सॉल्व्हिंग हे मी माझ्याकडनं करणार आहे. आता या डाऊट्स मधला कुठला पार्ट तुम्ही तिकडच्या तिकडे करून घेणार आहे मला तुम्ही सांगा. मी जसं आदित्य सरांशी बोलतो ते तुमचं ते घेते. कन्सेप्च्युअल आणि एक्सरसाइजचे डाऊट्स यांना घ्यायला सांगू दे, पेपरचे घ्यायला सांगू दे, का दोन्ही पण घ्यायला सांगू दे, आणि मी इथं फक्त कंटेंट शिकवू दे. मग मी सांगलीत काय करेन की सांगलीतल्या लोकांचे डाऊट्स मी ऑनलाईन न घेता हे जे मी सेपरेटली इकडे बसून घेईन, ह्याचे कन्सेप्च्युअलचे आणि पेपरचे. सो तुम्ही मला सांगा काय करायचं आहे, तुम्ही कुठले डाऊट्स तिथं कव्हर करणार आहे. तसं मी आदित्य सरांना सांगतो. आणि किती वाजता करणार आहे हे पण मला सांगा. आणि त्या आठवड्याला तुम्हाला किती वेळेला तो टाइम पाहिजे, बोला. आता आपल्याकडनं जे राहतंय ते मला वाटते पेपरचे डाऊट्स राहतात ना रे. हा. कन्सेप्च्युअलचे आणि एक्सरसाइजचे डाऊट्स होतात. मग कसं कसं हो. करताय, डिस्कस करा. काय करणार म्हणताय? मी लगेच आदित्य सरांशी बोलतो, त्यांचे डाऊट सेशन आपण सुरू करूया. आणि मग डाऊट सेशन तिकडनं करत चला. आणि या बाजून आता आपण वेक्टर सेक्शन हा झालं की आपण वेक्टर लगेच सुरू करायचं. आणि सांगलीत पेपरचे जेवढे काही पेपर कसा सोडवायचा आणि कसं काय करायचंय, तो मी एक वर्गातच तुम्हाला पेपर सोडवून दाखवेन सांगलीत. सो डाऊट्स पण कव्हर होतील, सगळं कव्हर होईल त्यात. ठीक आहे. बाकी सेशन ऑनलाईन होतील. जसे तिथं त्यांचे ह्याचे डाऊट्स होतात आदित्य सरांचे, तसे डाऊट्स मी ऑनलाईन घेत नाही. आपण थोडं कंटेंटच कव्हर करू मग. साधारणतः वेक्टर सेक्शन संपला की आपल्याला कंटेंटला काय फारसं टेन्शन नाही आहे. वेक्टर सेक्शन संपला की बऱ्यापैकी आपला भाग कंप्लीट होतोय. सो पेपरचे सांगू दे का घ्यायला, का दोन्ही पण सांगू दे? बोल पार्थ, बोल बोल सगळ्यांशी आणि सांग मला. एक तर काम कर, एक मिनिट. कर कर डिस्कस करा. सांगा म्हणजे काय, एक परमनंट सोल्युशन काढू आपण याचं. आता हा ऑक्टोबर महिन्यात मराठीतच आहे बघ. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आपण घेणार आहे रिव्हिजन. त्यावेळेला मग कदाचित पीवायक्यूचे डाऊट्स निघतील. त्यावेळेला बघू कसं करायचं. सध्या वेक्टर सेक्शन असेल किंवा कॅल्क्युलस असेल, हे पेपर भरपूर पेपर होणार आहेत तुमचे आता. सर, हा. तुम्ही आता साइड बाय साइड शिकवताच कन्सेप्च्युअलचे डाऊट घ्या. म्हणजे आपला एक तो पार्ट झाला की आपण सोडवतो ना आम्ही, मग त्याचे हे, तुम्ही डाऊट घ्या. आणि पूर्ण एक्सरसाइज आणि पेपरचे ते आदित्य सर घेऊन जाईल. ठीक आहे. एक्सरसाइजचे आणि पेपरचे आदित्य सर घेतील. कन्सेप्च्युअल संपलं तर आपला धडा संपला म्हणून आपण इथं, आणि आपण पुढच्या धड्याला लागू. ठीक आहे. आणि हा, आणि एक्सरसाइज कसं होईल, कन्सेप्च्युअलचे तुम्ही घ्या. एक्सरसाइजला कसं होईल, तुमचे सगळ्यांचे काय जेवढे मला लिस्ट पाठवत आहे ते काय सगळ्यांचेच डाऊट्स असतात असं नाहीये ना. मग तो लेक्चर मधला वेळ त्यासाठी जाण्यापेक्षा तुमचे तुमचे जेवढे आहेत ते पटकन जाऊन विचारा त्यांना आणि ते क्लिअर करून घ्या. सांगलीतले डाऊट्स मी सेपरेटली ते घेईन, एक्सरसाइजचे आणि पेपरचे. ठीक आहे. तो टायमिंग सांगेन मी कधी घ्यायचा आहे तो. आलं का लक्षात सगळ्यांना? बरं, आता या एक्सरसाइजचे डाऊट्स आपण संपवून टाकू फक्त. बोला. 62 पर्यंत पोहोचलो होतो का? गिरीश, कुठपर्यंत आलतो बघ जरा. हा, 62 पर्यंत झालेलं. डाऊट सांग 62 नंतरचा.
62 आहे का डाऊट? 63. 62 सुटलाय का? हो. 63. Equation of the curve which is says that the portion of the axis of x cut off between the origin and the tangent at any point is proportional to the ordinate at that point. काय म्हणले बघा तिथं. कर्ज इक्वेशन फाइंड करायचं विच इज सच दॅट पोर्शन ऑफ द ऍक्सिस ऑफ एक्स, कुठला पोर्शन कट ऑफ होणार आहे बघा, बिटवीन दी ओरिजिन अँड द टँजंट एट एनी पॉइंट. या पॉइंटला समजा टँजंट आहे, हा ओरिजिन आहे आणि हा एक्स ला कट केलेला पॉइंट आहे लेट्स से ए. is proportional to the ordinate of that point. हा कट ऑफ झालेला जो पार्ट आहे दॅट इज ओ ए इज प्रोपोर्शनल टू या पॉइंटचा ऑर्डिनेट. म्हणजे लेट्स से की हा पॉइंट x1 y1 आहे, सो ओ ए इज प्रोपोर्शनल टू y1. ओ ए काढण्यासाठी ए चे कोऑर्डिनेट्स माहित असणं गरजेचं आहे आणि ए म्हणजे त्या टँजंटचा एक्स इंटरसेप्ट आहे. तर त्या टँजंटचे पहिला मला इक्वेशन काढावं लागेल y मायनस y1 इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. ह्याच्या पुढं एवढी हिंट मला वाटते पुरेशी आहे. पटकन मला सॉल्व्ह करून दाखवा. मला ए चे कोऑर्डिनेट सांगा, ओएचा डिस्टन्स सांगा. ओएचा डिस्टन्स म्हणजे एच्या कोऑर्डिनेट्सला मॉड द्यावा लागेल. इज प्रपोर्शनल टू y1 म्हणा, प्रपोर्शनलिटीज इक्वल टू म्हणा, एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करा, तो ए इंट्रोड्यूस करा किंवा दोन कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करा आणि इथं दोन कॉन्स्टंट दिसतील. एक इंटिग्रेशन केल्यानंतरचा जो येईल तो वेगळा आणि हा प्रपोर्शनलिटीचा जो असेल तो वेगळा. आणि तुमच्या चारही ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन दोन कॉन्स्टंट दिसतात बघा, ए आणि बी. चला करा पटकन. पहिला ए चे कोऑर्डिनेट सांगा. डिस्टन्स ओ ए म्हणजे एच्या एक्स कोऑर्डिनेटची मॉड व्हॅल्यू आणि प्रपोर्शनल टू y1 इक्वल टू के ए y1 म्हणा किंवा बी y1 म्हणा. आता ए y1 म्हणा, पहिला इंटिग्रेट करा आणि मग काय सोल्युशन येते मला सांगा पटकन.
मी प्लस मायनस काय केस घेत नाही, एकच केस घेतो इथं. अनन्या कसं सोडवणार काय? कुठला आहे? मग एवढा वेळ लागतोय का सांगायला? पॉवर वन आहे सगळ्यांचं. सोडवा पुढं आणि काढा answer. x1 minus y1 upon m equals to ay1. काय बोलतोय? हे एक्स इंटरसेप्ट एवढंच येते ना? x1 मायनस y1 अपॉन एम. हाँ, समझ इंटिग्रेट करा, बघा काय होतं. होमोजिनियस सॉल्व करा त्याला. कुठला ऑप्शन देतात? फर्स्ट ऑप्शन. सर बोल. ह्याला लिनियर मध्ये सोडवलं तर लिनियर इन एक्स हा चालेल की. लिनियर इन एक्स म्हणून सोडव, काय प्रॉब्लेम नाही. मग काय हा होईल? dx बाय dy इक्वल टू होईल ना. हा x मायनस सोडव. एवढा आपण चालतंय. आलं लक्षात सगळ्यांना? क्रिस चल बोल, पुढचं बोल. 65. The normal at point on the curve meets the x-axis at Q, and n is the foot of the ordinate at P. फिगर काढायला मदत करा मला आता. हा कर्व आहे, हा पॉइंट P आहे, x, y. नॉर्मल ऍट P कुठं मीट करते? एक्स एक्सिस ला, Q ला. and n is the foot of the ordinate at P. n कुठं असेल सांगा बघू. परवा आपण फुट ऑफ द ऑर्डिनेट बघितलाय का पॉइंटचा? काय होता तो फुट ऑफ द ऑर्डिनेट? खाली ना असं. प्रणव बोल.
ओके. आता काय म्हणलंय बघ त्यांनी, एन क्यू ची लेंथ सांगितले तुला, किती सांगितले? प्लस वाय स्क्वेअर अपॉन वन प्लस एक्स एन क्यू स्क्वेअर. ची लेंथ त्यांनी सांगायची काही गरज नाही, आपण आपण पण काढू शकतो की नाही एन क्यू ची लेंथ. हो. एन चे कॉर्डिनेट्स काय आहेत? x1 कॉमा 0. ते सध्या x1 y1 म्हणूया, नंतर xy कडे येऊयात. त्यांची एन क्यू ची व्हॅल्यू विसरून जा हो. जरा. तुझं तो एन क्यू कसं काढणार सांग मला. x1 मायनस थीटा. थिटा नाही रे, क्यू आहे ते. क्यू चे कॉर्डिनेट्स काढ पहिला. क्यूचा वाय कॉर्डिनेट 0 असेल, क्यूचा एक्स कॉर्डिनेट कसं काढशील? क्यू कोण आहे? नॉर्मल नॉर्मल आहे ना. लाईनच्या. हा. नॉर्मलचं इक्वेशन सांग मला. वाय मायनस वाय वन इक्वल टू मायनस वन बाय एक्स मायनस एक्स वन. काय काढायचं तुला? कुठला इंटरसेप्ट काढायचा आहे? मला डोकं एक्स फास्ट चाललं इंटरसेप्ट. पाहिजे. कुठला इंटरसेप्ट काढायचा आहे? क्यू म्हणजे कोण आहे? एक्स एक्स इंटरसेप्ट. मग काय टाकशील? वायच्या जागी काय टाकशील? 0. my1 प्लस x1 झालं काय बघ. हो. आणि एन चे कॉर्डिनेट्स काय आहेत? x1 कॉमा 0. त्यांच्यातला डिस्टन्स म्हणजे काय हो? कॉर्डिनेटची वजाबाकी ना. हो. मॉड my1 इक्वल टू त्यांनी दिले की एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि एम म्हणजे my1, एम म्हणजे डिवाय बाय एक्स ना. वाय इंटू डिवाय हो बाय हो. एक्स. वाय पण पलीकडे पाठव. डिवाय बाय एक्स इक्वल्स टू एक्स अपॉन वाय इंटू 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन. पुढे काय? रिअरेंजमेंट. काय व्हेरिएबल सेपरेट होतोय ना याचा. हो. आणि कर्व पासेस थ्रू 3,1 कशासाठी दिला रे? ती काढायला. आलं का लक्षात सगळ्यांना? एवढी फिगर काढला तरी चालेल, काय क्रिटिकल प्रश्न नव्हता हा एवढा. विश बोल. 66. A curve is such that the midpoint of the portion of the tangent intercept between the point and where the tangent is drawn and the point where the tangent meets the y-axis lies on the line y equal to x. फार मोठा वाक्य आहे हा, समजून घ्यावं लागेल. अवघड नाही पण मोठा आहे. The curve is such that the midpoint of the portion of the tangent, एक असं कोणीतरी कर्व आहे. त्यातल्या हा समजा कर्व आहे, त्यातल्या कुठल्या तरी एका पॉइंटला टँजंट काढले गेले. ठीक आहे. आता परत वाचतो बघा. द कर्व इज सच दॅट मिडपॉइंट ऑफ दी, कुणाचा मिडपॉइंट? एका पोर्शनचा. कुठला पोर्शन आहे तो? अ टँजंट इंटरसेप्टेड बिटवीन. इंटरसेप्टेड बिटवीन, बिटवीन म्हणजे दोन जण पाहिजेत. दोन जण कोण आहेत? त्यातला पहिला द पॉइंट वेअर द टँजंट इज ड्रॉट, म्हणजे इथं. आणि दुसरा द पॉइंट वेअर द टँजंट मीट्स दी वाय ऍक्सिस, म्हणजे इकडं. हा पॉइंट पी, हा पॉइंट बी म्हणतो. ह्यांचा जो मिड पॉइंट आहे, जो कोणीतरी इथं असेल, ठीक आहे,
हा जो मिड पॉइंट आहे हा कुठल्या लाईन मधनं जातो? वाय इक्वल टू एक्स, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, पी चे जे काही कॉर्डिनेट्स असतील आणि बी चे जे काही कॉर्डिनेट्स असतील ते पहिला काढावे लागतील. पी चे कॉर्डिनेट्स तर एनी पॉइंट ऑन दी कर्व असणार आहे x1, y1. बी चे जे कॉर्डिनेट्स असतील ते पी वर असणाऱ्या टँजंटचा वाय इंटरसेप्ट असेल. सो पी चे कॉर्डिनेट्स आम्हाला कळाले. बी चे कॉर्डिनेट्स म्हणताना एक्स कॉर्डिनेट 0 आणि वाय कॉर्डिनेट जो असेल तो टँजंटचा वाय इंटरसेप्ट असेल. त्यानंतर ह्यांचा जो मिड पॉइंट असेल तो ऍडिशन अपॉन 2 असेल. म्हणजे पहिली व्हॅल्यू असेल x1 प्लस 0 अपॉन 2 आणि दुसरा मिड पॉइंटचा कॉर्डिनेट असेल y1 प्लस टँजंटचा वाय इंटरसेप्ट अपॉन 2. नाव इफ दिस पॉइंट लाईज ऑन दी लाईन y इक्वल टू एक्स, तर ह्यांचे दोघांची व्हॅल्यू, जो एक्स कॉर्डिनेट आहे जो वाय कॉर्डिनेट आहे तो इक्वल असणार आहे. इक्वल आल्या आल्या हा तुम्हाला मिळाला तुमचा डिफरन्शियल इक्वेशन. ह्याला पुढे सॉल्व्ह करायचं आहे. स्टोरी लक्षात आली का सगळी? स्टोरी अशी आहे की कर्ववर एका पॉइंटला जी काही टँजंट निघते त्या टँजंटचा जो इंटरसेप्टेड पार्ट आहे, इंटरसेप्ट व्हायला दोन जण पाहिजे. एक तो पॉइंट स्वतः आहे आणि दुसरा तो जिथं वायला भेटतो. हा एवढा जो तुकडा आहे याचा जो मिड पॉइंट आहे तो वाय इक्वल टू एक्स मधनं जातो. मग आम्ही काय करणार? त्याचा मिड पॉइंट काढणार आणि तो वाय इक्वल टू एक्स मधनं जातो म्हणजे त्याचा जेवढा वाय कॉर्डिनेट आहे तेवढाच त्याचा एक्स कॉर्डिनेट आहे म्हणणार, इक्वल टू म्हणणार आणि तो डिफरन्शियल इक्वेशन पुढे आम्ही सॉल्व्ह करणार. आले का लक्षात सगळ्यांच्या? कुणाला क्वेरी आहे का मला सांगा. मतलब बी चे कॉर्डिनेट्स काढायला तुम्हाला टँजंटचं इक्वेशन y मायनस y1 इक्वल टू एम इन ब्रॅकेट एक्स मायनस x1, यात तुम्हाला एक्सच्या जागी 0 टाकावं लागेल आणि y इंटरसेप्ट तुम्हाला मिळेल y1 मायनस mx1. सो मी टँजंटचा y इंटरसेप्ट इथं खोडतो आणि इथं लिहितो y1 मायनस mx1. आता यांचं मिड पॉइंट कसा काढतो? x1 प्लस 0 अपॉन 2 इक्वल टू y1 मायनस mx1 प्लस y1 अपॉन 2. हा तुमचा डिफरन्शियल इक्वेशन आहे. 2 ला 2 घालवतो. x इक्वल्स टू 2y मायनस mx, mx equals to 2y minus x. So dy by dx equals to 2y minus x upon x. तुम्ही ह्याला लिनियरनं पण सॉल्व्ह करू शकताय, तुम्ही ह्याला होमोजिनियस पण सॉल्व्ह करू शकताय. काय करताय बघा. करा, चला पटकन आन्सर काढून दाखवा मला याचं. आता कर्व पासेस जर 1,0 म्हटले ते तुम्हाला पॉईंटसाठी सांगितलं.
किती येतं रे प्रणव आन्सर? एक मिनिट. हा, का रे एवढा वेळ लागतोय तुम्हाला करायला? तर थर्ड आहे. थर्ड ऑप्शन. दोन स्टेप मध्ये होते बघा. थर्ड ऑप्शन आलंय का सगळ्यांचं? लिनियर न करा, लवकर सुटते. बोला पुढं. क्रिश, हा वाला क्वेश्चन थोडं मार्क करून ठेवा आणि थोड्या दिवसानं परत हा क्वेश्चन सोडवायला या आणि यातली इंग्लिश क्रॅक करायचा प्रयत्न करा. वाक्य मोठा असल्यामुळे प्रॉब्लेम काय होते सांगतो तुम्हाला. ऍज अ स्टुडंट जसं जसं पुढे जाऊ वाचत, तसं तसं मागचा डेटा विसरत जातोय, कारण इथं मी कुठं स्टॉपच करू शकत नाही. छोटे छोटे जेव्हा प्रश्न असतात, म्हणजे छोटे वाक्य जेव्हा असतात, तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो इथं थांबा आणि एवढं पहिलं ट्रेस करा. टॅन्जंट टू दी कर्व ऍट पॉईंट पी, म्हणजे कर्वला पॉईंट पी ला काढले, ते आता एन क्यू वाला आपण जे केलं. पॉईंट पी ला टॅन्जंट आहे, मिडच्या ऍक्सिस, इथं थांबू शकतो मी. इथं थांबण्याचा स्कोपच नाहीये या क्वेश्चनला. हा इथं सुरू केला की इथंच थांबायला पाहिजे आपल्याला लास्टला. सो अशा क्वेश्चन्सला थोडं वाचन आपलं चांगलं पाहिजे, इंग्लिश थोडी बेटर असली तर क्रॅक करू शकताय. फार मोठा वाक्य आहे. बाकी इथं बघा 67, द नॉर्मल ऍट दी कर मीट दी एक्स एक्स जी, एवढ्यावर थांबून मी काहीतरी करू शकतोय. इथं काहीच करता येत नाही. कर वी सज दॅट करता येत नाही. मिड पॉईंट ऑफ दी पोर्शन, कुणाचं मिड पॉईंट, कुठल्या पोर्शनचं? ऑफ दी टँजंट इंटरसेप्टेड बिटवीन, म्हणजे हे मागचं पण आता आठवायला पाहिजे. मिड पॉईंट ऑफ दी पोर्शन म्हणजे मिड पॉईंट काढायचा आहे कुणाचा? इंटरसेप्ट बिटवीन दोन जण आहेत. कोण दोन जण? वेर दी टँजंट अँड वेर दी लाईज ऑन दी लाईन, म्हणजे हा एकच वाक्य झाला. म्हणून हा प्रश्न जड जाऊ शकतो. प्रश्नात एवढा दम नाहीये. इंग्लिश मधले ते वाक्य मोठं असल्यामुळे प्रोसेसिंगला थोडा वेळ लागतो. सो क्वेश्चन चांगला आहे म्हणून ह्याच्या एका मोठ्या वाक्यासाठी फक्त मी तुम्हाला म्हणतोय मार्क करून ठेवा आणि थोड्या दिवसानं परत सोडवायचा प्रयत्न. बोला. क्रिश, 67. नॉर्मल टू दी कर्व ऍट पी मीट्स द एक्स एक्सिस ऍट जी, एवढ्यावर मी थांबू शकतो. कर्व घेतला, पॉईंट पी ला नॉर्मल काढला, टँजंट दाखवताना दाखवतो फक्त, म्हणजे नॉर्मल आहे कळत. मीट्स दी एक्स एक्सिस ऍट पॉईंट जी. ठीक आहे. द डिस्टन्स ऑफ जी फ्रॉम दी ओरिजिन म्हणजे ओजी इज, डिस्टन्स त्यामुळे मॉड येतो, ट्वाइस दी ऍप्सिस ऑफ पॉईंट पी. काय शिकवू सांगा आता यात? क्वेश्चन सोपा आहे की नाही मला सांगा. काय करणार? क्रिश तूच बोल, काय करशील? ओजीचं डिस्टन्स फाइंड करणं. कसं करणार? तर जी कोण आहे? तर हा, तिथं आपण डायरेक्ट पण 2x, 0 स्लोप काढून गेलो तर कशाचं म्हणतोस तू? तिथं पण चॉईस आहे ना, कारण ओरिजिन पासून डिस्टन्स सेमच असतं 0 पासून. मग तो डायरेक्ट 2x, 0 घेतला तिथं पळून घेतला आणि डायरेक्ट स्लोप गेला एकच मिनिट, एकच 1 मिनिट. - 0. नाही ओजी किती घ्यायचं म्हणतोस तू डायरेक्ट?
जीचा कोऑर्डिनेटेड 2x, 0 आहे. 2x, 0 आहे. कारण ते डिस्टन्स वरती तेवढा असतो तेवढा त्याचा कोऑर्डिनेट तेवढा. नाही मला कळत नाहीये. ओजी तर तुझा 2x1 झाला, ठीक आहे. म्हणजे जीचा कोऑर्डिनेट जो असेल तो काय घेशील? जीचा एक्स कोऑर्डिनेट का तो घ्यायची गरज नाही तुझ्या केसमध्ये? 2x, 0. 2x, 2x, 0 काय? 0 घ्यायचं ना. हा. मग तू कोणाचा स्लोप काढशील? पीजीचा. टी आणि पीजीच्या स्लोपला काय म्हणशील? -1/. ठीक आहे ना. आता हे तुझं असं झालं, असं डायरेक्ट तू सॉल्व्ह केलास म्हणजे तू ओजी इज ट्वाइस दी ऍप्सिसा झालं. सो 2x, 0 हा तुझा x1, y1 याचा स्लोप झाला y1 अपॉन x -2x म्हणजे -y अपॉन x याचा स्लोप झाला इक्वल टू -1/m. डायरेक्ट या स्टेप मध्ये तुम्हाला m ची व्हॅल्यू किती मिळेल? x/y मिळेल ना. तसं करा, काय हरकत नाही. हो. नॉर्मलचं इक्वेशन काय असतं? आता इथं पण किती वेळ लागतो? y - y1 इक्वल टू -1/m इन ब्रॅकेट x - x1, बरोबर काय? जी किती येईल? आता हे काय असतं माहिती आहे का, तुम्ही हे दरवेळेला नॉर्मल आणि टँजंट काढल्यामुळे ना तुम्हाला हे जे एक्स इंटरसेप्ट पाठवून जातात. आता याचा एक्स इंटरसेप्ट किती येईल सांग मला? y0 टाकशील की नाही? किती होईल एक्स इंटरसेप्ट? x1 + y1m होईल का रे? हो. इक्वल टू किती म्हणशील? यातनं पण लगेच m इक्वल टू x/y आला का मग? दोन स्टेप मध्ये स्टोरी लाईन समजून घ्या. बाकी बघ, तू जे करतोयस ते परफेक्टच आहे. तुम्हाला काय करायचं, एक दिलेला डेटा कसं तरी इक्वेशन मध्ये आणायचं, हेच करताय की नाही? सो तू याला 2x, 0 म्हणला, ज्यांचा स्लोप तू नॉर्मलच्या स्लोपला इक्वेट केलास, तुला काय मिळालं? x/y. इथं ते जीचे कॉर्डिनेट्स तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने नेहमीसारखं तुम्ही जीचे कॉर्डिनेट्स काढले. ओजीचं डिस्टन्स इक्वल टू तुम्ही 2x1 म्हणलं, त्यातनं पण m मिळालं. त्याच्या पुढे काय तुम्ही सॉल्व्ह करू शकताय सेपरेट करून. दोन्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तेही परफेक्ट आहे, हेही परफेक्ट आहे. बोला पुढं. रेश, हा क्वेश्चन सोपा होता, पण मागचा क्वेश्चन चांगला होता. 69. 69. इक्वेशन ऑफ कर्व. अथर्व वाच. The equation of a curve passing through 1, 0 for which the 1, product of 0 the कशासाठी दिलाय? find करायला सी फाइंड C करायचं. find. मग प्रश्न वाचल्या वाचल्या तो भाग आता डोक्यात ठेवायचा नाही, तो इग्नोर करायचा. त्याचा नंतर उपयोग होणार आहे. पुढे वाच. For which the product of abscissa of a point P and the म्हणजे intercept made. एक कर्व वर पॉईंट पी आहे, त्याचे कॉर्डिनेट्स x1, y1 आहेत. प्रोडक्ट घेण्यासाठी दोन जण पाहिजेत. एक आहे तो ऍप्सिसा, इंटू कोण? into the intercept made by the नाही बरोबर आहे की? ऍप्सिसा बरोबर Normal कोणाचं आहे. प्रोडक्ट? intercept made by the normal at point P व्हेरी on गुड. the x पॉईंट axis पी ला equals. जो नॉर्मल आहे हा त्याचा जो इंटरसेप्ट कुठला पाहिजे त्यांना? ऑन एक्स ऍक्सिस. हा आता हा इंटरसेप्ट कसा काढशील? आताच काढला आपण नॉर्मलचं इक्वेशन. y minus y1 upon is equals to a minus 1 upon x minus. y0 टाकशील, x1 + my1 होईल का रे? हो कॉमा 0. प्रोडक्ट कोणाचं घ्यायचंय? एक्स इंटरसेप्ट बरोबर ना. x1 हा. + my1 m इंटू x1 इक्वल्स. आता इथनं पुढचं वाच. twice the square of the radius vector of the product P upon the point P. Twice the square of
दी रेडियस रेडियस वेक्टर ऑफ द पॉइंट पी. रेडियस वेक्टर ऑफ पॉइंट पी म्हणजे मला वाटते ओपी चीच लेंथ घ्यावी लागेल ओरिजिन पासूनची. आणि ओपी ची लेंथ √x² + y² होईल. ट्वाइस द स्क्वेअर ऑफ द रेडियस. सो 2 × x² + y² घ्यावं लागेल आपल्याला. एकदा सोल्युशन फक्त मागे चेक करा असंच केलंय काय. इथे झालं x² + xym = 2x² + 2y². सो xym = x² + 2y² झाले. सो m = x² + 2y² xy. असं काय डिफरन्शियल इक्वेशन आलंय का चेक करा. चेक करा एकदा. हेच इक्वेशन सर. हम्म. तर ते हा. रेडियस वेक्टरचा बरंच सांगा ना. अरे तो तो रेडियस वेक्टर म्हणलाय ना त्यांनी, तो म्हणजे काय आहे, पी पॉइंटला ओरिजिनला जर जोडलास तर हा जो वेक्टर तयार होतो ना, हा ह्याला त्यांनी रेडियस वेक्टर म्हणलाय. त्याने त्याला असाही शब्द वापरू शकले असते, इज ट्वाइस द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन. म्हणजेच त्याचा रेडियस वेक्टर. ते आपण पोलार कोऑर्डिनेट शिकतो की नाही, कुठल्याही पॉइंटचा रेडियस आर थिटा काय असतो रे, हा आर असतो ना. आणि हा काय असतो, ट्रिग्नॉमेट्री मध्ये झाला असेल बघ. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असतात x, y. पोलार कोऑर्डिनेट्स काय असतात, r, थिटा. आर काय असतोय, त्या पॉइंटचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स. त्याला नॉर्मली आर न रेफर केलं जातं, म्हणजे तो रेडियस वेक्टर. आलं का लक्षात. आणि तो किती असणार आहे डिस्टन्स इथं, हा XY आणि 0 0 म्हणजे √x² + y² असेल ना रे. आणि इथं काय म्हटलं बघ, ट्वाइस दी स्क्वेअर. √x² + y² चा स्क्वेअर म्हणजे किती झाला, x² + y², आणि त्याचा ट्वाइस. आलं का लक्षात. हा आता होमोजिनियस न सोडवणार ना, का कसं सोडवणार. हा काय लिनियर न व्हायचं नाही. हा होमोजिनियस न सोडवा, किंवा तुम्हाला मी आयडिया सांगतो बघा इथं. हा जर तुम्हाला होमोजिनियस न करायचं नसेल तर खालचा इथं y जो आहे तो पलीकडे पाठवतो आणि इक्वेशन सांगता येतात मला. असं होईल का रे देवदत्त. हो. ही टर्म 2y² ची डावीकडे घे. काय करशील. y² y² ला टी म्हणून लिनियर इन टी म्हणशील का त्याला. हो. आले का लक्षात सगळ्यांना. होमोजिनियस अवॉइड करायचं असेल तर ही पद्धत सांगितली. होमोजिनियस तर सुटणारच आहे. लिहून घ्या, चला हा क्वेश्चन लिहून घ्या. रेडियस वेक्टर हा शब्द नवीन होता तुमच्यासाठी. मला वाटते बाकी काय प्रश्न तशी काय अडचणी त्यांनी दिलेले नाहीये. सुटसुटी दिले, प्रत्येक पार्ट वेगवेगळे सॉल्व्ह होते त्यात. वाक्य पण मोठं नाहीये. कुठल्याही पॉईंटचं रेडियस वेक्टर म्हणजे, आता वेक्टरला तुम्ही म्हणाल डायरेक्शन असते, तर तो डायरेक्शन म्हणजे ओ पासनं पी कडे. आता मी वेक्टर शिकवणारच आहे, त्यावेळेला ते होऊन जाईल.
डिफरन्शियल इक्वेशन पर्यंत लिहून घ्या, पुढचं सॉल्व्ह कर नंतर करा. हे काय तो बसवता येते. याला दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करा, होमोजिनियसनं पण करा आणि लिनियरनं पण करा. लिनियरला वाय स्क्वेअरला टी म्हणावं लागेल, फक्त हवा आहे तिथं खपवावं लागेल. क्रिश कुठला रे यानंतर? 70. झाले का लिहून? पुढचा क्वेश्चन चांगला आहे. घेऊ का पुढचा क्वेश्चन? सॉरी, हा सर. या एन ला आपण काय नाव दिलं होतं सध्या? फुट ऑफ काय? फुट ऑफ ऑर्डिनेट म्हणलं होतं का? सगळ्यांनी जरा लक्ष द्यायचं. पीएन जे आहे, असावरी ते पीएन जे आहे ते त्याला आपण ऑर्डिनेट म्हणू शकतो का ग? कारण ऑर्डिनेट म्हणजे काय असते ग? वाय कोऑर्डिनेट ना. हा आणि पीएन जे आहे, जी उंची आहे ती म्हणजे वाय असते का? हा आणि पीएम जे असेल ते काय असेल? एक्स म्हणजे ऍप्सिसा. हा आता तुला ऑर्डिनेट पाहिजे का ऍप्सिसा पाहिजे या क्वेश्चनसाठी? ऑर्डिनेट पाहिजे. ऑर्डिनेट पाहिजे. ऑर्डिनेट म्हणजे उभी रेष ना. हा त्याचा फुट म्हणजे हे नसेल का? हा पण आता इथं फुट नको, अख्खाच्या अख्खा ऑर्डिनेट पाहिजे त्यांना, बरोबर का? हा आता प्रश्न असा काय, द कर्व विथ दी प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी तर ब्रेक करतोय आपण, हा विसरता. दॅट प्रोजेक्शन ऑफ दी ऑर्डिनेट ऑन दी नॉर्मल. ऑर्डिनेटचा नॉर्मल वरचा प्रोजेक्शन. आता पी ला नॉर्मल काढू का एक? हा इकडनं जर तू लाईट पाडलीस तर नॉर्मलचा ऑर्डिनेट वरचा जो प्रोजेक्शन असेल तो एवढा असेल का? एवढा पीएम असेल का? हा हा नॉर्मल आहे ना. पीएम ही पूर्ण रेष काय नॉर्मल आहे का? हा आणि पीएन हे ऑर्डिनेट आहे का? हा एखाद्याचं प्रोजेक्शन म्हणजे काय? आता ह्या आडव्या रेषेचं, या इन्क्लाइंड रेषेचं या आडव्या रेषेवर प्रोजेक्शन किती असेल का? एवढं असेल का? हा कसं काढलं आपण? वरनं जर लाईट सोडली तर किती सावली पडते? एवढी पडते का? हा मग आता तुला कोणाचं प्रोजेक्शन कशावर पाहिजे? ऑर्डिनेटचं प्रोजेक्शन नॉर्मलवर ना. मग हा इकडनं लाईट सोडली
तर एवढा बसेल का? म्हणजे डिस्टन्स PM हा त्यांनी A सांगितलाय का? हा बघ त्यांनी काय म्हटलंय. इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे आणि ते इक्वल टू किती आहे? ए आता तू मला एक गोष्ट सांग, तू PM डिस्टन्स कसा काढशील? म्हणजे हा प्रोजेक्शन कसा काढशील तू मला सांग. तुला PN डिस्टन्स माहित आहे किती आहे का? तो वाय Y म्हणजे तुझा N चे कोऑर्डिनेट्स पण तुला माहित आहेत काय आहेत ते? x,0 x,0. तू इकडून असा हा प्रोजेक्शन काढलेस इथपर्यंत, तू M चे कोऑर्डिनेट्स सांगू शकशील काय? M चे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, सर कारण तुला जर M चे कोऑर्डिनेट्स मिळाले तर तू डिस्टन्स PM काय डिस्टन्स फॉर्म्युलानं काढू शकतेस आणि इक्वल टू A म्हणू शकतेस. माझा विषय असा आहे की मला M चे कोऑर्डिनेट्स पाहिजेत. या फिगर मध्ये बघ, लक्ष देऊन M चे कोऑर्डिनेट्स कसे काढणार मला सांग. P चे माहित आहेत, N चे माहित आहेत. M हा तुझा कुठलाही इंटरसेप्ट नाही. म्हणजे असं समजू नको की नॉर्मलच्या इक्वेशन मध्ये आपण ते काय गोळ करू शकतो. M तुझा इंटरसेप्ट नाहीये. हा M हा पॉईंट तुझ्या नॉर्मलवर आहे, मान्य आहे. पण तो M चे कोऑर्डिनेट्स काढणार कसे? मला M चे कोऑर्डिनेट्स पाहिजे. तुझ्याकडे जर डायरेक्ट लेंथ PM मिळत असेल तर मला काय अडचण नाही बरं का. कसं काय असेल, M चे कोऑर्डिनेट्स न काढता तुला PM काढता येत असेल तरी मला अडचण नाही. कारण तुला PN माहित आहे, बरोबर का? तू जर MN काढलीस तर तो पायथागोरस थेरमनं PM काढू शकतेस. आणि हे NM म्हणजे काय आहे? पॉइंट N पासनं नॉर्मलला काढलेला परपेंडिक्युलरची लेंथ आहे ना. So तसं पण हा तू ट्राय करू शकतेस. विचार कर, मला डायरेक्ट PM पण सांगू शकतेस किंवा तू मला M चे कोऑर्डिनेट्स काढायला पण, मला दोन्ही सांगचं. मला इथं M चे कोऑर्डिनेट्स पण. हा नॉर्मलचं इक्वेशन काढून त्यामधून आपण एन पॉइंट पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स एम काढू शकतोय. नॉर्मलचं इक्वेशन काय होईल? Y मायनस Y1 इक्वल्स टू -1/M. x-x1 मग ह्याला सगळं एका बाजूला आणून इक्वल टू 0 म्हणशील. हा आणि मध्ये x1, पॉइंट 0 पासनं एमचं डिस्टन्स काढेन म्हणजे तुला लाईनचं लेंथ MN मिळेल का त्यात? हा मग तुला पायथागोरस थेरम परत वापरावं लागेल. कशासाठी? पीएम काढायसाठी. PM काढण्यासाठी. ही एक पद्धत तुझी झाली. ठीक आहे. आता मला सांग आणि काय करू शकतो? M चे कोऑर्डिनेट्स मला पाहिजेत. आता यातनं M चे कोऑर्डिनेट्स मिळत नाही ना तुझे. यात तू काय करायला लागलेस? डायरेक्टली लेंथ MN काढतेस ना आणि पायथागोरस थेरम वापरतेस. हा M चे कोऑर्डिनेट्स काढायचे म्हटले तर कसं काढशील? कॅपिटल M पॉइंट. नॉर्मलचं इक्वेशन लिहिणार आणि त्याच्या परपेंडिक्युलर लाईन एम एन आहे. मग एम एन लाईनचं पण स्लोप म्हणजे त्याच्या स्लोपची मल्टिप्लिकेशन -1 असेल तर नॉर्मलचा स्लोप -1/m घेतलं तर एम एनचं एन होईल. आणि मग त्यातून एम एनचं पण इक्वेशन बनवणार आणि त्यांचा इंटरसेप्ट काढणार. ठीक. म्हणजे इथं तुझं म्हणणं असं आहे की लाईन PM म्हणजे जी नॉर्मल आहे त्या लाईनचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढणार तू कुणाबरोबर? लाईन MN एम एन बरोबर. सोबत. आणि MN चा स्लोप हा टँजंटचा स्लोप एवढा असेल का? हा आणि ते परपेंडिक्युलर आहे ना नॉर्मलला. आणि नॉर्मलचा हा स्लोप किती असेल? -1/M. एम मग मला जर आता सांग, नॉर्मलचं इक्वेशन तुला माहित आहे किती आहे? y - y1 इक्वल्स टू -1/m इन ब्रॅकेट x-x1. Y मायनस Y1 इक्वल्स टू -1/M इन ब्रॅकेट. याचं x-x1 इंटरसेक्शन तुला MN लाईन बरोबर काढायचं आहे ना. MN लाईनचं हा इक्वेशन सांग चल मला. Y - 0 इक्वल्स टू M इन ब्रॅकेट x मायनस. x-x1. बरोबर काय? हा सबस्टिट्यूशन मेथडनं सॉल्व्ह करूया का याला? हा Y ची जागी वरती व्हॅल्यू टाकू काही? हा किती टाकू सांग? m इन ब्रॅकेट x-x1 म्हणजे MX मायनस minus MX1 y1 मायनस Y1 equals to -1/m in bracket x-x1 एक्सपांड केले सर -x/M प्लस plus x1/M. x/m.
आता हे सगळं सॉल्व्ह केलं, यात एक्स ची व्हॅल्यू काहीतरी मिळेल की नाही? हा तर तुझा पॉइंट एमचा एक्स कोऑर्डिनेट झाला, ते तू इथं टाकलीस की तुला त्याचा वाय कोऑर्डिनेट मिळेल, आणि मग तुला लेंथ पी एम इक्वल टू ए म्हणावी लागेल. ठीक आहे, थोडं क्रिटिकल होतं, लेंदी आहे सोल्युशन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढणं थोडं लेंदी दिसतंय इथं. हम्म, आणि काय करता येईल बघा. पीएम ची लेंथ काढायची असेल तर हा अँगल किती आहे ग? हा अँगल कारण तो त्याचा प्रोजेक्शन म्हणजे कॉस कंपोनंट असेल का ग? हा कॉस कंपोनंट डायरेक्टली आपण प्रोजेक्शन काढायचा प्रयत्न करूया हे सगळं करण्यापेक्षा. पीएन आणि त्या अँगल, जो अँगल दाखवलाय मी त्या अँगलला फक्त मला सांग किती आहे तो अँगल. हे बघ मी तुला सांगतो. हा सॉरी, हा अँगल तुझा थिटा आहे, बरोबर काय? हा समजा हा अँगल तुझा किती आहे? थिटा. सो स्मॉल एम इक्वल टू काय असेल? टॅन थिटा लोक असेल हा का? पण ठीक आहे. हा हा अँगल जो आहे त्याला अल्फा नाव देऊ का? अल्फा. हा आणि तुझा जो पीएम असेल तो पीएन कॉस अल्फा असेल का? हा बरोबर ना? प्रोजेक्शन कसं काढताय फिजिक्स मध्ये? कॉस कंपोनंट ना, आडवे जे आहे ते. हा मग पीएन कॉस अल्फा झाला का? तुझा जो अल्फा आहे तो 90 मायनस थिटा आहे काय? हा 90 म्हणजे मायनस थिटा मग कॉस 90 मायनस थिटा म्हणजे किती झाला? साइन थिटा. मग तुला साइन थिटा काढायचंय, तुला टॅन थिटा माहित आहे एम, बरोबर काय? हा म्हणजे अंडर रूट 1 + m² झालं काय? हा साइन थिटा किती झाला? बघितलं एम अपॉन अंडर रूट 1 + m². एम अपॉन अंडर रूट 1 + m² इंटू पीएन म्हणजे तुझा वाय कॉर्डिनेट आहे काय? हा इक्वल टू लेंथ पीएम म्हणजे तुझं कोण आहे? ए मिळालं बघ तुला. डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन मिळालं की काहीच करावं लागलं नाही तुला. आता एम सांग चल मला, दोन्ही बाजूला स्क्वेअर कर. ए अपॉन वाय, a² / y² इक्वल टू m² अपॉन 1 + m². बरोबर काय? हा यातनं क्रॉस मल्टिप्लाय केलंस, a² + a² m² इक्वल टू y² m². 1 + मग m² ची व्हॅल्यू सांग मला जरा. a² अपॉन y² मायनस a². एम किती झाला? ए ए अपॉन, अपॉन अंडर रूट y² मायनस a². मिळालं का? हा आता काय एम म्हणजे डिवाइड x ना, हा सेपरेट करून इंटिग्रेट करा. चला, चांगला प्रश्न होता, लिहून घ्या सगळ्यांनी. सगळ्या पद्धती कळाले का लेंथ पीएम काढायचे? पहिली पद्धत काय सांगितली? पायथागोरस थेरम. दुसरी पद्धत काय सांगितली? दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा, कुठल्या कुठल्या? नॉर्मलचा आणि लाईन एम एन चा. पण ते दोन्ही पद्धत फार मोठ्या होत्या. आणि तिसरी पद्धत काय केली आपण? प्रोजेक्शन घेतला. प्रोजेक्शन मात्र आपलं काम लवकर झालं. प्रोजेक्शन कसा घेतला? हा पीएन चा कॉस कंपोनंट, पीएन कॉस अल्फा म्हणलं, पण अल्फा काय होता? 90 मायनस थिटा. सो कॉस 90 मायनस थिटा झाला साइन थिटा. साइन थिटा कुठनं आणलं? मला एकच मिनिट, आपलं चुकलंय इथं. काय चुकलंय सांगा. सॉरी, हा अँगल थिटा आहे, हा नॉर्मलचं इन्क्लिनेशन आहे ग. तर ह्याचा टॅन थिटा इक्वल टू एम म्हणायचं का -1/m म्हणायचं? -1/m. -1/m. म्हणजे हे इंटरचेंज होईल ना ग, हा फक्त वर खाली होईल. हा फक्त वर खाली होईल. ठीक आहे, करा चला, वर खाली करा आणि करा.
साइन थिटा होईल 1/√1 प्लस एम स्क्वेअर. a² / y² इक्वल टू 1/1 प्लस एम स्क्वेअर. a² प्लस m² इक्वल टू y². स्क्वेअर इक्वल टू y² मायनस a²/a². फक्त रेसिप्रोकल होईल बघा. m इक्वल टू समजलं का सगळ्यांना? लक्षात आलंय का सगळ्यांना? तिन्ही मेथड्स लक्षात आलेत का याचे? किती प्रश्न आहेत यात? 74 पर्यंत. ठीक आहे, सिलेंडरवाला तर सॉल्व्ह केलाच नसेल ना तुम्ही? तुम्हीच घ्यायचा राहिलाय तुमचा अजून. तो घेऊन टाकू आपण नंतर. उद्या पहिला तो घेऊन टाकू आणि सुरू करू नवीन टॉपिक. पॉप्युलेशन वाला सोडवला असेल गिरीश? 71 हो सर, 72 मी सोडवलं. शिकवायचंच राहिले. 71 72 74 राहिला. ठीक आहे. हे कॉर्डिनेट जॉमेट्री वाले जेवढे प्रश्न होते 70 पर्यंत, त्यात चांगला कुठला होता बघा? 70th एक चांगला होता. 69 मध्ये काय तुम्हाला तो रेडियस वेक्टर माहित नव्हता म्हणून, नाही तर तो सोपा आहे. आणि तो मोठा वाक्यवाला कुठला होता? तो 66 वाला, तोही चांगला होता. चला, मी आदित्य सरांशी बोलून घेतो तुमच्या डाऊट्सचं. ते आठवड्यातनं किती दिवस लागणार आहे ते सांगा मला, तुम्हाला. पार्थ, सर 3 दिवस घेऊ दे. ऑफिशियल टायमिंग देऊयात एका एक आपण. दिवस चालेल. रॅन्डमली नको ठेवायला सेशन्स त्यांचे कधी पण. त्यांना पण जरा बरं पडेल सगळं ते मॅनेज करायला. त्यांना मी आठवड्यातनं 3 दिवस सांगतो अल्टरनेट डे. ठीक आहे का? हा किती किती चालेल. किती किती मिनिटाचे? एका तासाचे असू देत का?
चालेल 1 तास. चालेल ना? तुमचा सेल्फ स्टडी मधला वेळ जास्त कॉम्प्रोमाइज करायचा नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे? मॅनेज करा एफिशियंटली. डाऊट्स त्यांना विचारायच्या आधी तुम्ही सगळे डाऊट्स कंपाईल करा. त्यांनी आल्यानंतर एक एक आपापलं काढत बसू नका. ती लिस्ट समोर घ्या आणि बराबर सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे? चला 70 पर्यंत सगळं क्लिअर करा. वेक्टर्स आपण सुरू करू. उद्या तयारीत राहा. नवीन शिकायचं आहे, नवीन सेक्शन सुरू करायचं आहे. कॅल्क्युलसचे पुढचे पेपर कधी कधी असतील मी तुम्हाला सांगतो. 5 पेपर मी घेईन, 5 तुम्ही करायचे, तुमचं तुम्ही मॅनेज करून. ठीक आहे? चला भेटू उद्या.